संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत आंदोलक इथे पोहोचले आहेत। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये इथे आंदोलक जमलेले आहेत आणि इथे घोषणाबाजी केली जाते। मात्र इथे सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आलेली आहे। संसदेचं प्रवेशद्वार बंद करण्यात आलेलं आहे। हे सीजेपीचे समर्थक हे विजय चौकापर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे। जवळजवळ सुमारे 5000 सैनिक पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहेत आणि सुरक्षा व्यवस्था अधिक चोखपणे इथे पाहायला मिळते। मात्र तरीही मोठ्या संख्येने इथे सीजेपीचे समर्थक आहेत आणि जोरदार आंदोलन इथे केलं जात आहे। आंदोलक हे विजय चौकापर्यंत पोहोचले आहेत। कर्तव्य पथावर देखील मोठ्या संख्येने हे आंदोलक जमलेले आहेत आणि त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न गेल्या काही तासापासून केला जातोय। संसद भवन जो संसदेचा जो परिसर आहे, संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत काही आंदोलक जाऊन पोहोचले आणि त्यांना तिथून हटवण्याचं काम केलं जात आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या देखील इथे सोडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते हिंसक वळणावर जाताना देखील काही ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र पोलिसांकडून आंदोलन हे शांत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय। तरीही हे सर्व युवक आहेत जे इथे जमलेले आहेत आणि ते मोठ्या संख्येने आहेत आणि ते अधिक आक्रमक होत संसदेच्या दिशेने वाढत चाललेले आहेत, पुढे चाललेले आहेत आणि त्यामुळे आता संसदेच्या परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त, सैनिक तिथे तैनात करण्यात आलेले आहेत। अतिरिक्त जवान देखील तिथे तैनात करण्यात आलेले आहेत। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत। प्रशांत, सध्या आपण कुठे उभे आहात आणि विजय चौकापर्यंत हे आंदोलक पोहोचल्याचं कळतंय? तिथून संसद भवन परिसर किती दूर आहे? तिथली काय नेमकी परिस्थिती आहे? काय एकूण सर्व माहिती सांगाल? मी सध्या संसद भवनाच्या समोरच आहे। उजव्या बाजूला जर बघितलं तर कर्तव्य भवन आहे। जर हे कर्तव्य भवन आपल्याला पाहायला मिळतंय, हे कर्तव्य भवन आहे। इथे सगळे दरवाजे बंद करण्यात आले आहे। कुठलाही जर बघितलं कुठल्याही पद्धतीने इथे कोणीही आंदोलन करता प्रवेश करू नये यामुळे इथे पॅरामिलिटरी फोर्सेस तैनात करण्यात आले। मी माझ्या विजेला विनंती करतो की त्यांनी आपण समोर जाण्याचा प्रयत्न करूया। महत्त्वाचं म्हणजे ठिकठिकाणी आता बॅरिकेडिंग करण्यात आल्यामुळे इथे वाहनांची वाहतूक ठप्प झालेली आहे। त्यामुळे तिथे एक वाहन काढण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे। सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं समोरचा जो चौक आहे हा राजेंद्र प्रसाद रोडचा चौक आहे आणि या चौकामध्ये जर बघितलं तर आता तरुणी एकवटलेले आपल्याला असताना पाहायला मिळत आहे आणि समोरच्या भागामध्ये जे तरुण आहे हे एकवटलेले आहेत आणि इथून प्रयत्न केला जातोय। दिल्ली पोलिसांचा, पॅरामिलिटरी फोर्सेसचा प्रयत्न आहे की इथून साधारणतः या तरुणांना इथून काढण्याचा प्रयत्न केला जावा। इथून आंदोलन स्थळ जंतर मंतरवर या सगळ्यांनी जावं असाही प्रयत्न केला जात आहे आणि त्याचमुळे जर बघितलं आपण तर इथे मोठी गर्दी आपल्याला देखील पाहायला मिळते। एका बाजूला बघितलं तर संपूर्ण रस्ता इथे आपल्याला वाहतूक ठप्प झालेली पाहायला मिळते आणि दुसरीकडे जर या बाजूला जर बघितलं तर दुसरीकडे साधारणतः जर बघितलं तर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः इथे मोठ्या संख्येनं तरुण एकवटलेले आहे। हा जो परिसर आहे हा परिसर साधारणतः 200 ते 300 मीटर संसदेपासून आहे। हाच असा राजेंद्र प्रसाद रोड आहे आणि याच राजेंद्र प्रसाद मार्गावरती हे सगळे तरुण एकवटले असलेलं पाहायला मिळत आहे। हातामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या भारतीय झेंडा आहे, पोस्टर्स आहे आणि हे सगळे प्रयत्न आहे इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्यांसोबत जर बघितलं आपण तर हा सगळ्यांचा प्रयत्न आहे की आजचं आंदोलन कुठल्याही पद्धतीत यशस्वी करायचं। दिल्ली पोलिसांनी जरी परवानगी दिलेली नसेल तरी आपण हे आंदोलन यशस्वी करायचा असा प्रयत्न केला जात आहे। स्टुडिओ नक्कीच प्रशांत, सध्या तिथे असं कळतंय की काही प्रमाणामध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तरीही मात्र मोठ्या प्रमाणात इथे सुरक्षा दल देखील उपस्थित आहेत। कुठल्याही प्रकारे कुठल्याही आंदोलकाला इजा होऊ नये यासाठी काय खबरदारी तिथे घेतली जाते? मोठ्या संख्येने पोलीस बळ इथे तैनात करायला माझ्या मागे जर बघितलं तर मोठी संख्या जर इथे आहे आपल्याला जर बघितलं तर आंदोलकांची मोठी संख्या आपल्याला इथं पाहायला मिळते। संपूर्ण हा जो चौक आहे हा राजेंद्र प्रसाद चौक आहे। समोरच्या ज्या भागात जर बघितलं तर लिमिटेड इथे सगळे हॉटेल्स आहे आणि आता इथल्या पोलिसांकडून जर बघितलं आपण तर साधारणतः इथे पोलीस आपल्याला आता हे धावताना आपल्याला हे आंदोलकांनी पोलीस आता या सगळ्यांना पांगवताना आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांनी हातामध्ये लाठी घेऊन या सगळ्यांना काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। प्रचंड गर्दी या संपूर्ण भागामध्ये आहे आणि पोलिसांचा प्रयत्न आहे की संसद भवनामध्ये या उजव्या बाजूला गेलं तर संसद भवन आहे त्यामुळे त्या भागामध्ये जाऊ नये असा प्रयत्न या सगळ्यांचा आहे। त्यासाठीच हे सगळे प्रयत्न केले जातात। सोबतच जर बघितलं आपण तर हे जे तरुण आहेत ते तरुण घोषणा देत आहे की शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि यासाठी हे सकाळपासूनच इथे हे सगळे तरुण एकवटले होते आणि आता या घडीला जर बघितलं आपण तर या सगळ्यांचा प्रयत्न आहे, यांना पोलीस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि मोठी गर्दी या संपूर्ण भागामध्ये आहे आणि या सगळ्या भागांमध्ये
या सगळ्या भागामध्ये जर बघितलं आपण तर इथे दिल्ली पोलीस हायच्या घोषणा देखील दिल्या जातात आणि अशा या सगळ्या पद्धतीमध्ये जर बघितलं आपण तर घडामोडी केल्या जात आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्यांमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की इथे गर्दी मोठी वाढलेली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढला आहे। पोलिसांचा प्रयत्न असा आहे की साधारणतः येथून या तरुणांना बाहेर काढावं यासाठी हा प्रयत्न केला जातात आपल्याला पाहायला मिळतंय। पण एक मोठी गर्दी या संपूर्ण भागामध्ये असल्यामुळे आता पोलिसांकडे एक मोठा अडचण निर्माण झाली आहे। तरुण जे आहेत हातामध्ये झेंडे घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सोबतच जर बघितलं आपण तर हे सगळे प्रयत्न आहे की या सगळ्यांना या परिसरातून बाहेर काढावं असा प्रयत्न इथे केला जात आहे आणि त्यासाठी जर बघितलं आपण तर मोठी गर्दी संपूर्ण भागामध्ये आहे। एक असे म्हणावं लागेल की सकाळपासून इथे आंदोलन सुरू आहे। आता आंदोलनाचा चरण बिंदू इथे गाठताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने इथे तरुण येताना आपल्याला पाहायला मिळते आणि वाहनांची ये-जा सुरू राहावी यासाठी दिल्ली पोलीस मोठे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्यामध्ये जर बघितलं आपण तर घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्यामध्ये जर बघितलं तर पोलीस जे आहे ते सगळे प्रयत्न करताना कारण की ठिकठिकाणी एकमेकाच्या दिशेने धावपळ होताना जर बघतलं आहे। आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं इथं ते हे जे तरुणांना पांगवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जर इथं बघितलं आपण तर इथे तरुण या दिशेने जर बघितलं आपण तरुणांना इथून काढण्याचा प्रयत्न केला जात। पोलीस हे ठिकठिकाणी तयार झाले आणि घोषणा दिली जात आहे की दिल्ली पोलीस समोर करते म्हणून सगळ्या जर आंदोलन पगवायचं असेल तर आंदोलन संपवायचं असेल तर अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला येताना पाहायला मिळते। नक्कीच प्रशांत, राजेंद्र प्रसाद रोड म्हणजे जवळजवळ 100 ते 200 मीटर दूरच आहे संसद भवनाच्या मुख्यद्वारापासून। 2 दार आहेत संसद भवनाकडे जाण्यासाठी। विजय चौक देखील तिथला एक संवेदनशील परिसर आहे, तिथपर्यंत देखील आंदोलक पोहोचल्याचं आता सध्या पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या प्रकारे जे मार्गातून संसद भवनापर्यंत पोहोचल्या जातात तिथे सुरक्षा व्यवस्था कशी आहे आणि आता जर राजेंद्र प्रसाद रोडपर्यंत जर हे मोठ्या संख्येने आंदोलक पोहोचले असेल तर पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे त्यांना तिथे थांबवण्याचं, तर कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त तिथे यांना अडवतोय? समोर जर बघितलं आपण तर समोरच्या भागामध्ये आपल्याला जर पाहायला मिळते समोर संसद भवन आहे आणि हा संसद भवनाकडे जाणारा रस्ता आहे आणि त्याचमुळे इथे मोठ्या संख्येनं प्रयत्न केला जातोय की हे तरुणांना इथून या भागातून काढावं। समोर जर बघितलं समोरची बॅरिकेटिंग आहे त्या बॅरिकेटिंगमध्ये आणि आता हे पुन्हा तरुण आपल्याला जाताना पाहायला मिळलं जात आहे की तरुण हे जे आहेत हे पुन्हा जाताना मिळत आहे। आणि या सगळ्यांमध्ये प्रयत्न केला जात आहे की या सगळ्यांना घेऊन ज्या पद्धतीनं प्रयत्न केला जात आहे असा जर बघितला आपण तर ते तिथे एका तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे। आणि सगळ्या याच्यात जर बघितलं तर हे आता दिल्ली पोलिसांचे जर बघितलं तर दिल्ली पोलिसांचा प्रयत्न असा आहे की हे इथे गर्दी जी निर्माण झालेली आहे या गर्दीतून कुठेतरी मार्ग काढता। समोर जर बघितलं या भागात दिसलं समोरच्या साधारणतः 100 मीटर भागामध्ये हे जे भाग आहे इथे साधारणतः जर बघितलं तर साधारणतः आपल्याला संसद भवन आहे आणि या भागामधून हे तरुण निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे, जंतर मंतरमध्ये जाताना दिसत आहे। या सगळ्यामध्ये घडामोडीमध्ये पाहायला जर बघितलं तरुण हे सगळे हातामध्ये झेंडे घेऊन निघताना आपल्याला समोर दिसताना आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या याच्यामध्ये आता तरुण समोरही जर बघितलं आपण समोरून देखील मोठ्या संख्येनं तरुण येताना आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो संख्या जर बघितली तर तरुणांची त्याच्या तुलनेमध्ये पोलिसांची संख्या फार कमी आहे। त्याचमुळे असं म्हणावं लागेल की तरुणांनी आता जायला मार्ग दिलेला आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं तर इथे मोठी गर्दी या चौकात पाहायला मिळते। हा राजेंद्र प्रसाद रोड आहे आणि याच राजेंद्र प्रसाद रोडच्या शेवटच्या टोकावरती संसद भवन आहे आणि संसद भवनामध्ये सध्या जर बघितलं तर खासदारांना विनंती केली जात आहे की आपण बाहेर पडू नये। त्याचमुळे जे खासदार आहेत त्या खासदारांना बाहेर पडण्याची मज्जाव करण्यात आली आहे आणि आता हे या सगळ्या तरुणांना परवानगी देण्यात आलेली आहे संसद भवनाच्या दिशेने रवाना होण्याकरता। जर बघितलं आपण तर समोरच्या भागामध्ये संसद भवनाच्या दिशेने हे तरुण आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे। या घडीला जर हे अत्यंत महत्त्वाचं हे आहे की तरुणांच्या मागणीपुढे आता दिल्ली पोलिसांना परवानगी मिळालेली आहे। दिल्ली पोलिसांना आणि बॅरिकेटिंग जे आहे ते बॅरिकेटिंग जे आहे ते पुढे ढकलून जाण्याचा प्रयत्न केला जात आहे। आणि आता जर बघितलं आपण इथे तर पोलीस हातामध्ये लाठी घेऊन त्यांना सगळ्यांना आवाहन करत आहे की या भागातून आपण निघून जावं। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः समोरच्या भागामध्ये आता पोलीस थांबलेले आहेत आणि आता
या ह्याच्यात तरुण आता मोठ्या संख्येनं एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। ही सध्याची परिस्थिती आपल्याला अतिशय आक्रमक पद्धतीने हे तरुण आता संसद भवनाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत असल्याचं पाहायला कळतंय। नक्की प्रशांत, सध्या तिथे ज्या प्रकारची झटापट आंदोलक आणि पोलिसांमध्ये झाली त्यामध्ये काही दृश्यांमध्ये असंही दिसतंय की काही आंदोलकांची धरपकड तिथे करण्यात आलेली आहे। तर धरपकड केल्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळू शकतं, हिंसक वळण घेऊ शकतं, मात्र काही धरपकड तिथे झाली आहे। तुमच्यापर्यंत तशी तिथली काही बातमी आलेली आहे का? सध्या जर बघितलं तर संसद भवनाच्या दिशेने या सगळ्या तरुणांनी आता जर बघितलं जर बघितलं आपण तर हे सगळ्यांनी त्या दिशेने धावत पळत जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। मागे पॅरामिलिटरी फोर्सेस आहे आणि सर बघितलं आपण तर इथे आम्ही देखील त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण की एक मोठा पोलीस बंदोबस्त असल्यानंतर इथे ज्या पद्धतीने घडामोडी होत आहे आणि साधारणतः आता मी राजेंद्र प्रसाद मार्गावरती आहे ना, राजेंद्र प्रसाद मार्गावरून थेट आता आपण संसद भवनाच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतंय। या सगळ्या घडामोडी जर बघितलं आपण तर इथे पाहायला मिळतंय आणि सोबतच जर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की समोरच्या भागामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते आणि साधारणतः हा संपूर्ण भाग या भागामध्ये आता नुकतंच सगळ्या तरुणांना या भागातून जाण्याचा परवानगी देण्यात आली आहे। हा राजेंद्र प्रसाद रोड आहे आणि या राजेंद्र प्रसाद मार्गावरतीच जर बघितलं तर आता सोबतच जर बघितलं आपण तर इथे तरुणांना जाण्याची परवानगी दिली आहे। समोरच्या साधारणतः 200 मीटर अंतरावरती संसद भवन आहे। आता आपल्याला पाहावं लागेल की यांना संसद भवनापर्यंत जाण्याची परवानगी दिली जाते का। नक्कीच, आता सध्या तिथली जी परिस्थिती आहे ती फार तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलिसांना फार तिथे आव्हान असणार आहे या आंदोलकांना थांबवण्याचं। अत्यंत संवेदनशील असा तिथला परिसर आहे। विजय चौक, कर्तव्य पथ आणि समोरच त्याच्या राष्ट्रपती भवन देखील आहे आणि विजय चौकापर्यंत जंतर मंतरपासून मोठ्या संख्येनं तिथपर्यंत आपण पाहतोय दूरपर्यंत हे आंदोलकच आहेत। सध्या या संसद भवनाच्या परिसरामध्ये जाण्याचा एकच त्यांचा उद्देश आहे आणि त्यासाठी पोलिसांची मोठी कसरत पोलिसांना तिथे करावी लागते। वेगवेगळ्या मार्गांवरून पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र संघर्ष हा आणखी चिघळताना दिसतोय। सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू झालं, मात्र ते स्थगित करण्यात आलं थोड्याच वेळापूर्वी। त्या संदर्भातली देखील आपण दृश्य पाहिली। ही 4 दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय, वेगवेगळी दृश्य आहे। पोलीस आणि या आंदोलकांमध्ये कशा प्रकारचा संघर्ष होतोय, जोरदार घोषणाबाजी केली जाते। रस्त्यावर काही आंदोलक बसले आहेत, काही हे तरुणी आहेत जे तिथे रस्त्यावर बसले, त्यांना हटवण्याचं काम पोलिसांनी केलं। काहींची धरपकड करण्यात आली तर काहींची झटापट देखील झाली आहे पोलिसांसोबत आणि हे आंदोलन जे आहे ते हिंसक वळणावर I have already said that I don't have faith in any government machinery and therefore I wanted to shift him from there, and this movement is against the government machinery which has become absolutely corrupt and it is not in the ये लोगों के हित में नहीं है। The demands remain the same, that education should become the most important issue in the monsoon session of the parliament, and we should come out with concrete steps to make the education system in India the best in the world. And that has to start by the resignation of people who were responsible for it and who did not do a good job of it. Thank you. Of course, we are standing for the nation. I am standing for India. Sonam is standing for India. We are standing for the education system. We are standing for the youth, their future, and we will continue to stand for these issues. Thank you. त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो। युवकांसाठी, युवकांच्या भविष्यासाठी आणि या भारतासाठी आम्ही इथे उभे असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सध्याची एक महत्त्वाची घडामोड, दोन्ही सदन संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे। 5व्यांदा सकाळपासून हे कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे। लोकसभा आणि राज्यसभा 2:30 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे। सध्याची तिथली तणावाची परिस्थिती पाहता कामकाज लोकसभेचं आणि राज्यसभेचं स्थगित करण्यात आलेलं आहे। 2:30 वाजेपर्यंत हे कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे। पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या जी झटापट होती आहे त्याची ताजी दृश्य सध्या आपण थेट पाहतात। ही दृश्य आहेत या परिसरातली, संसद भवन परिसरातली। पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या तिथे संघर्ष हा अधिक तीव्र होत चाललेला आहे। हे आंदोलक ऐकायला तयार नाही आहेत आणि पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नाही आहेत, त्यामुळे इथे संघर्ष हा आणखी चिघळताना दिसतोय। मात्र हे आंदोलन जे आहे ते हिंसक वळणावर पोहोचू नये हाच प्रयत्न प्रशासनाचा आहे, पोलीस दलाचा आहे आणि सुरक्षा व्यवस्थेचा देखील आहे। मात्र आंदोलक जे आहेत ते फार मोठ्या संख्येने आहेत आणि ते आता
ठाम आहेत की त्यांना संसदेमध्ये जायचं आहे, संसद भवन परिसरामध्ये प्रवेश करायचा आहे। संसद भवन परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कर्तव्य पथ असो, विजय चौक असो किंवा राष्ट्रपती भवनाकडे जाण्याचा मार्ग किंवा दोन्ही जे मार्ग आहेत ज्याकडून संसदेकडे जाता येतं, संसद भवन परिसराकडे जाता येतं, ते